कृषी खात्याच्या 2023-24च्या अर्थसंकल्पामध्ये कृषीवर 3,000, बघा दादा, कृषीची संदर्भातली किती अनास्था या सरकारची आहे, किती खोटं बोलायचं. आता मुख्यमंत्री म्हणून गेले आम्ही कृषीसाठी एवढं केलं तेवढं केलं. मी तुमच्या लक्षात आणून देतो की कृषीच्या अर्थसंकल्पामध्ये 3,428 कोटीची तरतूद 2023-24 मध्ये होती. मात्र या वर्षाच्या अखेरीस 1,446 कोटी रुपये प्रत्यक्ष खर्च झाला. निम्मा खर्च सुद्धा तुम्ही कृषीवर करू शकला नाहीत. म्हणजे तरतूद 3,428 कोटीची आणि शेतकऱ्यावर खर्च मात्र 1,446 कोटीचा. हे माझ्याकडे आकडे आलेत, हे आकडे खोटे नाहीत, सरकारी आकडे आहेत. आणि म्हणूनच या मिळालेल्या माहितीनुसार 78 योजनांपैकी त्या 23 योजनावर एकही रुपयाचा खर्च केला गेला नाही. मग योजना कशासाठी? घोषित करण्यासाठी, पाठ थोपटून घेण्यासाठी, कशासाठी एक योजना आणायची? योजनेवर खर्चच 1 रुपयाचा होत नसेल तर यापेक्षा दुर्दैव मला वाटतं की काय दुसरं असू शकत नाही. कृषी सिंचन योजनेसाठी 550 कोटीची तरतूद होती. दादा, शून्य खर्च, 1 रुपया खर्च झाला नाही. मुख्यमंत्री शाश्वत योजना 500 कोटीची तरतूद होती, खर्च केवळ 210 कोटी रुपये झाला, म्हणजे 50% सुद्धा कमी झालेला आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, भात, गहू, कडधान्य व भरडधान्याच्या 224 कोटीची तरतूद होती, 66 कोटी रुपये फक्त खर्च झाला आहे. म्हणजेच हे काय तुम्ही वाटण्याच्या अक्षता लावताय शेतकऱ्यांना? मूर्ख बनवण्याचं काम झालंय. शेतकऱ्यांचं नाव घ्यायचा, शेतकऱ्यांची मतं मिळवायसाठी तुम्ही वाटेल ते घोषणा करायच्या आणि शेतकऱ्यांना फसवायचा. हे फसवे धंदे अध्यक्ष महोदय या ठिकाणी झाले. ओबीसी खात्याच्या संदर्भात सुद्धा तेच केलं. ओबीसी खात्याला 2023-24च्या अर्थसंकल्पामध्ये 3,796 कोटी दाखवलेत अध्यक्ष महोदय. मात्र खर्च किती? 1,777 कोटी. कशाला दाखवत आहे बजेटमध्ये? ओबीसीच्या तोंडाला पानं पुसण्यासाठी. या राज्यातील 60% ओबीसी आहे. हा ओबीसीचे मतं घेताय आणि ओबीसीची फसवणूक करताय. ओबीसीला काय समजताय? मतं घेण्यासाठी, वापर करायसाठी 3,796 कोटीची तरतूद अध्यक्ष महोदय. आणि दिले किती? 1,777 कोटी. आणि या खात्यातून एकूण मंजूर 56 योजनांपैकी 20 योजनाला 1 रुपयाचा खर्च नाही. 1 रुपया, शून्य खर्च. काय कशासाठी योजना? म्हणजे ओबीसीचा दाखवताय तुम्ही दिखावा. हे सगळं जे दिसतंय अध्यक्ष महोदय, आपल्याला पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिपसाठी, विजयंतीसाठी 470 कोटी रुपयाची धनगरांसाठी तरतूद केली. हे सुरुवात केली होती आम्ही त्यावेळेस. पण ही यातील खर्च फक्त 119 कोटी रुपये झाला. म्हणजेच मागास विद्यार्थ्यांची तरतूद 450 कोटी रुपये आणि खर्च 329 कोटी रुपये. इतर मागास विद्यार्थ्यांना शिक्षण आणि परीक्षा फी तरतूद 200 कोटी, खर्च मात्र 68 कोटी. म्हणजेच तुम्ही ओबीसीच्या लोकांना सुद्धा फसवताय. केवळ बोलघेवडेपणा, भाषणबाजी ओबीसीसाठी, हे सोंगाडपणा करणं सरकारचं काम आहे. हेच काम आहे का यांचं? सोंगाडेपणा, दाखवण्याचे दात आणि खायचे दात. काय केलं या ओबीसीसाठी? आणि ह्याच पद्धत अनेक ठिकाणी अध्यक्ष महोदय आलाय. महिला व बालकल्याण खात्यामध्ये तेच केलंय. 23-24च्या अर्थसंकल्पामध्ये 2,793 कोटीचा दाखवली तरतूद आणि प्रत्यक्ष खर्च 965 कोटी. हे त्या योजनामध्ये अनेक योजना आहेत की ज्यामध्ये 51 योजना यांच्या आहेत आणि 12 योजनावर शून्य खर्च आहे. 1 रुपया सुद्धा खर्च केला नाही. म्हणजे खर्च कुठे गेला? पैसे कुठे वळवलेत? पैसे इन्फ्रास्ट्रक्चरवर गेले काय? टेंडरमध्ये, कमिशनखोरीमध्ये पैसे गेले काय? जे राज्यामध्ये आता 30% कमिशनखोरी चालू आहे त्यामध्ये पैसे घातले गेले काय इथले काढून? हा खरा प्रश्न अध्यक्ष महोदय येतो आहे. सामाजिक न्याय खात्या संदर्भात तुमच्या एवढी अनास्था मी पाहिलं नाही. मागासवर्गीयावर अन्याय करणारं हे सरकार आहे. मागासवर्गीय, आणि म्हणून मागासवर्गीय अन्याय, इतका अन्याय करायचा तुम्ही कुठल्या स्तराला जायचा? सामाजिक न्याय खात्याला 2023-24 मध्ये 11,577 कोटीची तरतूद होती अध्यक्ष महोदय. आणि हा अखेरीस खर्च काय झालाय? फक्त आणि फक्त 3,900 कोटी रुपये. मी नाही सांगत, सरकारी माहिती मिळालेली सांगतो, शासनाकडून मिळालेली माहितीच्या आधारे सांगतो. म्हणजे 11,000 कोटीची तरतूद आणि 3,900 कोटी रुपये खर्च. मात्र यामध्ये एकूण 145 योजनांपैकी 41 योजनांना खर्च शून्य आहे. तो बसवून ठेवलेत भस्मासूर तिकडे आणून. 30%, 10% घेतल्याशिवाय फाईला हात लावत नाही. मुख्यमंत्र्यांचं लक्ष नाही. एवढा भ्रष्टाचार त्या सामाजिक न्यायामध्ये झाला आहे की लुटून खात आहेत तो सचिव वगैरे मिळून. सर्रास आता जाहिरात काढली 150 कोटीची, नगदी पैसे घेतले 10 कोटी, 10%. अरे लुटा महाराष्ट्र आणि बर्बाद करा या खात्या गरिबांना. सामाजिक न्याय खातं आहे अध्यक्ष महोदय.
ही जी अवस्था पाहिली आपण श्रावणबाळमध्ये कुठे कुठे एक एक सांगायचं पुन्हा तासभर लागेल. हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विकास योजना तरतूद 1596 कोटी, खर्च 650 कोटी. इंदू मिल स्मारकासाठी 200 कोटी, खर्च 0. अनुसूचित जातीच्या मुलासाठी नवीन शाळा वसतिगृह 240 कोटीची तरतूद, खर्च 47 कोटी. काय चाललंय? बाळ श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजना आणि इतर योजनेवर 1530 कोटीपैकी फक्त 650 कोटी रुपये, निम्म्यापेक्षा खर्च कमी केला अध्यक्ष महोदय. ही अशीच अनेक योजनांची अवस्था आपल्याला या ठिकाणी आहे अध्यक्ष महोदय. म्हणून मला शेवट एकच सांगायचं आहे, हे संपूर्ण पाहिल्यानंतर हे राज्य आता डबघाईस आलेलं आहे. तुम्ही निवडणुकीच्या तोंडावर काही करून दाखवण्याचा सोंगाळपणा केला तरी तुम्हाला आता काही होणार नाही. मी दादा खरं म्हणजे तुम्ही अर्थसंकल्प मांडला, परंतु महाविकास आघाडीचा अर्थसंकल्प मांडताना जी तुमची देहबोली असायची ते पाहिलं आम्ही. जो उत्स्फूर्तपणा, जो तुमच्याकडे आनंद दिसायचा तो मात्र यावेळेस तुम्हाला दिसला नाही. कदाचित तुमच्यावर खूप वेगळ्या प्रकारचं बंधनही असेल, दबाव असेल, तुम्हाला मनाप्रमाणे तिथे काम करता येतही नसेल, हे तुमच्या चेहऱ्यावरून दिसत होतं. कारण इतके वर्ष झालेत आम्ही तुमच्याबरोबर काम करतोय, गेली 25 वर्ष तुमच्याबरोबर आम्ही काम केलं आहे. ते काही चेहऱ्याचा तुमचा भाव आम्हाला सांगत नाही. तो काय आत्मविश्वास जो होता, जी देहबोली होती ती काय आम्हाला दादा तुमची दिसली नाही. एवढा दादा माणूस, आज वाघासारखा असणारा माणूस तिकडे इतका काही नरमाईनं जाळ वागतोय, याचं कोडं महाराष्ट्रातील जनतेला पडलं आहे. दादा भाजपने तुम्हाला आधीच अग्निवीर करून टाकले काय अशी बनायची पाडी खरं तर आली आहे. म्हणजे मुख्यमंत्र्यांनी बजेट नसलेली मुख्यमंत्री तीर्थयात्रा घोषित करून टाकली. ते तुम्हालाही सांगता आलंच, तुम्ही ते करण्यासाठी नकार दिलात कारण तिजोरीत पैसे नसतील म्हणून आलेत मुख्यमंत्री आणि घोषित करून मोकळे झाले की तुम्हाला सर्वांना आता मी तीर्थयात्रेला पाठवतो. त्याबरोबर दादा तुम्हालाही तीर्थयात्रा करायची त्यांची इच्छा दिसते, सांभाळून राहा जरा, नाही तर तुम्हालाही पाठवतील त्या तीर्थयात्रेबरोबर आणि तुमची वारी करून आणतील. हे याबरोबर राहून एसी संख्या कमी झाली, एसी जरा करा, त्यामुळे ते पाठवणार. हे तुम्ही पण पहा आणि मला वाटतं दादा तुम्ही सांभाळून राहा. अशीच माझी तुम्हाला आमचे अनेक वर्षाचे तुमच्यासोबत काम केल्यामुळे ज्या काही भावना आहेत त्या संवेदना आहेत त्या ठिकाणी आम्ही मांडतो अध्यक्ष. यामुळे कोणत्या योजनेचे लाभार्थी व्हायचे हे आता खरं म्हणजे ठरवलं पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.